लातूरमध्ये एस टीची विभागीय कार्यशाळा आहे आणि या कार्यशाळेमुळं लातूरकर आता त्रस्त झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. अनेक नागरिक त्रस्त झालेले आहेत. आपण जर पाहिलं तर लातूरच्या अंबेजोगाई रस्त्यावर ही एस टीची विभागीय कार्यशाळा आहे आणि या कार्यशाळेमध्ये भंगार बसेस ज्या आहेत ते वेगवेगळ्या शहरांमधल्या मराठवाड्यातल्या त्या इथे आणून जमा केल्या जातात, त्या तोडल्या जातात आणि भंगार म्हणून विक्री केल्या जातात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून इथे खचाखच जे आहे ते भंगार जमा झालेलं आहे आणि त्यामुळं लातूरकर जे आहेत ते त्रस्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात. या भागातले म्हणजे कार्यशाळेच्या इमारतीला किंवा परिसराला लागून ज्या इमारती आहेत त्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो आहे. मोठमोठी झाडं जी आहेत ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळतात. एस टी बसेसचे अनेक पार्ट्स जे आहेत ते भंगार म्हणून इथे फेकले जातात आणि साप आणि जे काही विषारी प्राणी आहेत त्याचा त्रास जो आहे तो नागरिकांना होतो आहे. अनेक नागरिक असे आहेत ज्यांना आता आपली घरं सोडून दुसरीकडं राहायला जावं लागतं आहे, अशा प्रकारची स्थिती आहे. किंवा ही वेळोवेळी स्वच्छता करा किंवा या भागामध्ये दुर्गंधी पसरणार नाही याची काळजी घ्या यासाठी निवेदन दिले जातात, तक्रारी दिली जातात. मात्र विभागीय कार्यशाळेकडून त्याकडं दुर्लक्ष केलं जातं आहे आणि त्यामुळं नागरिक त्रस्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मोठमोठी झाडं वाढलेली आहेत आणि भंगार एस टीचे जे पार्ट्स आहेत ते अस्ताव्यस्त फेकले जातात. त्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे आणि भीती निर्माण झालेली आहे. कारण साप जे आहेत ते या झाडांवरून थेट घरांमध्ये प्रवेश करतात आणि मुलांना वगैरे यापासून धोका निर्माण झालेला. नागरिक या भागातले आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार. मला सांगा काय परिस्थिती झालेली आहे आणि काय मागणी आहे तुमची? या वर्कशॉपमध्ये जे काही विभागीय ऑफिस आहे त्या ऑफिसमधून भरपूर काही इथं भंगार या कडला टाकलं जातं आणि त्या कडच्या सापाच्या नादानं झाडावर चढून प्रत्येक घरामध्ये सापाचं वास्तव्य असलं असं वाटतंय. कारण इथं कुणी पण राहायला तयार नाही. इथले भाडेकरू किंवा इथं स्थानिकची जी लोक राहतात ते निघून जायच्या मार्गावर त्या वर्कशॉप. काय त्रास होतोय आणि म्हणजे वेळोवेळी तुम्ही संपर्क केला होता का वगैरे विभागीय शाळेला आणि दुर्लक्ष होतंय का? एकदा अर्ज दिला होता मी जाऊन तिथे, पण त्यांचं काही कॉग्निझन्स त्यांनी घेतलं नाही. आम्हालाच ते फाटे तोडून घ्यावं लागतात तिथं जाऊन. आणि सापाचा प्रॉब्लेम यायला लागला आहे दरवेळेस. कातीन वगैरे दिसतात आणि फाटे त्यांचे झाडाचे सगळे इतकी अडचण झाली त्या ठिकाणी की त्या अडचणीमुळे भीतीदायक वातावरण. किरायदार सुद्धा राहायला येत नाहीत. हो, नाही आलेले 1 महिना राहतात की वातावरण पाहून लगेच निघून जातात, असं होतं. घरांमध्ये साप येतोय. हो, येतो आणि छोटे छोटे असे लहान पण वेन म्हणजे छोटे किरडे, असं किरडे टाईप ते काय पण. म्हणजे तुम्ही देखील अनेकदा म्हणजे निवेदन वगैरे दिलेली होती काय? दिलेले मेन मुद्दा म्हणजे कसं आहे, आमची ही कॉलनी जी होती या कॉलनीमध्ये म्हणजे पहिले CCTV बसवायची गरज नव्हती. अशी ही कॉलनी अशी आहे. परंतु या एस टी महामंडळाच्या अशा भंगारमुळे हे चोरीच्या उद्देश आणि छतावर येत आहे आणि छताचा वर आल्यानंतर त्याचा आवाज आम्हाला खाली येतो. त्याच्या आणि आता सिक्युरिटीसाठी आम्हाला आज CCTV कॅमेरे बसवावं लागले आम्हाला त्याच्यामुळे. आणि उन्हाळ्यामध्ये आग लागायच्या घटना घडतात आणि आग लागल्यानंतरच एस टी महामंडळाला त्याची जाग येते आणि पुन्हा नंतर त्यांनी JCB लावून साफ करतात. पुन्हा म्हणजे चोरीच्या घटना देखील होत आहेत. म्हणजे इकडे भंगार चोरण्यासाठी म्हणून सुद्धा लोक. मला सांगा काय मागणी आहे तुमची? आमची एवढीच मागणी आहे, आपल्या लातूर शहरामध्ये एस टी महामंडळाचं विभागीय कार्यशाळा आहे आणि ह्या कार्यशाळेमध्ये भंगार बसेस आणि ऑइल मिश्रित काही एस टीचे जी पार्ट आहेत ती वर्कशॉपच्या दक्षिण बाजूकडील भागाकडे स्टोअर केले जातात. त्यामुळे यापूर्वीही ऑइलच्या पार्टमुळं आणि शॉर्ट सर्किट किंवा अन्य कारणास्तव आग लागलेली, आगीमुळं प्रचंड घराचं नुकसान झालेले आणि सध्याचं मध्ये पावसाळ्याचं वातावरण आहे. ह्या वातावरणामध्ये अनावश्यक झाडं वाढलेले आहेत. त्या झाडाचा परिणाम असा आहे की झाडं प्रत्येक बिल्डिंगला हे टच झालेले आहेत आणि त्यामुळे घरामध्ये सापाचं वावर आहे आणि त्या वावरामुळं घरातील महिला, लहान मुलं यांना त्यापासून प्रचंड धोका निर्माण झालेला आहे. आणि विभागीय कार्यशाळेमध्ये जाऊनसुद्धा वेळोवेळी ह्यांना सांगूनसुद्धा कुठलेही दखल अंदाज घेत नाही. इथले अधिकारी लोक ह्या गोष्टीकडे बिलकुल लक्ष देत नाहीत आणि रहिवाशाची कुठल्याही गोष्टीची ह्यांनी गांभीर्यानं विचार करत नाहीत. आणि त्याबद्दल ह्यांचे जे आहे दक्षिण भागाकडील ही अनावश्यक म्हणजे कार्यशाळेची जी अस्वच्छता आहे किंवा जे वेस्टेज पार्ट फेकण्यात आलेले आहेत, म्हणजे इथे दुर्गंधी पसरलेली आहे, अस्वच्छता आहे, ही सुरळीत करावं किंवा स्वच्छ करावं अशा प्रकारची मागणी जी आहे ती नागरिकांची होते आहे. या सगळ्या अस्वच्छतेपासून किंवा ह्या भंगार पार्ट्सपासून नागरिकांना धोका निर्माण झालेला आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.